वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 विषय परिसर अभ्यास EVS पेपर 1 साठी आपण पुन्हा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत। कारण जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तशाच प्रकारचे म्हणजे सेम टू सेम क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। ओके, हे बघा, प्रश्न 1 या ठिकाणी दिलेला आहे। प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की खालीलपैकी परिसरीय घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे। आता हे बघा मित्रांनो, इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आपण पाहत आहोत। प्रश्न आहे की परिसरीय घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे। आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहे। पाऊस, वादळ, भूकंप हे भौतिक घटक आहेत। त्यानंतर पर्वत, नदी, समुद्र हे भौगोलिक घटक आहेत। त्यानंतर गाव, शहर, हे सामाजिक घटक आहे किंवा निवडणुका या सांस्कृतिक घटक आहेत। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। म्हणजे परिसरीय घटकांबद्दल प्रश्न हा विचारलेला आहे। आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की गाव, शहर हे सामाजिक घटक आहे, हे विधान या ठिकाणी बरोबर असणार आहे। म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। आता दुसरा जे प्रश्न आहे, दुसरा प्रश्न अशा प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे की तुम्ही पाहू शकता की खालीलपैकी अयोग्य विधान कोणते। आता हे बघा मित्रांनो, अयोग्य विधान या ठिकाणी म्हणजे चुकीचे विधान कोणते दिले आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। हिम व बर्फ यात फरक असतो, बरोबर आहे। ऑप्शन 1 बरोबर आहे। हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात, या ठिकाणी समान दिलेला आहे। ओके, हिम अपारदर्शक तर बर्फ पारदर्शक असते, हे सुद्धा बरोबर आहे। अति उंच ठिकाणी हिमवृष्टी होते, हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे। परंतु या ठिकाणी आपल्याला अयोग्य विधान कोणते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर लक्षात ठेवा, हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात, या ठिकाणी चुकीचा जे दिलेला आहे। म्हणजे पर्याय जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 3, तिसरा जे प्रश्न आहे राज्यशास्त्र विषयातून घेतलेला हा प्रश्न आहे। प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे अशा प्रकारे। म्हणजे खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे। 4 ऑप्शन्स दिलेले आहे, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची किंवा विशेष सूची, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। लक्षात ठेवा मित्रांनो की शिक्षण हा जे घटक आहे मित्रांनो ते समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे। म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे म्हणजे मिक्स प्रश्न तुम्हाला इतिहास, भूगोल, समाजशास्त्र आणि विज्ञान विषयासंदर्भात या ठिकाणी विचारले जातात परिसर अभ्यासमध्ये। आता या ठिकाणी जे प्रश्न आहे, प्रश्न कशा प्रकारे दिलेला आहे, प्रश्न असा आहे की मानवी उत्क्रांतीतील ताठ कणाच्या माणूस खालील पर्यायपैकी कोणता, अशा प्रकारे हा सोपा प्रश्न दिलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स आहे, एप, हिमोसोपियन, चिंपांजीव किंवा हिमो इरेक्टस। तर हे बघा, ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 4 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे। काही माहिती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात। हे बघा, इम्पॉर्टंट माहिती दिलेली आहे की हेमो इरेक्टस या शब्दाचा अर्थ ताठ उभा राहणारा असा होतो। मानवी उत्क्रांतीमध्ये पाठीचा कणा ताठ ठेवून चालणारा हा एक महत्त्वाचा टप्पा होता। या मानवाचा मेंदू कुशल मानवापेक्षा होमो हॅबिलिस अधिक विकसित होता। म्हणजे ऑप्शन जे आपला 4 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे,
प्रश्न क्रमांक 5. आता 5वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, 22 एप्रिल, 28 फेब्रुवारी, 10 जून किंवा 7 एप्रिल. तर लक्षात ठेवा, जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. 2025च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग डॅश डॅश असतो. अशा प्रकारे म्हणजे सोपे प्रश्न तुम्हाला 2024 आणि 2025च्या परीक्षेमध्ये विचारले गेले होते की ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग डॅश डॅश असतो. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, कमी जास्त, सौम्य कमी, माध्यम कमी किंवा कमी कमी. तर लक्षात ठेवा की ऑप्शन जे 4 असेल, कमी कमी, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे की ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग कमी कमी असतो. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7. 7वा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की थंड प्रदेशातील हिम हे डॅश डॅश असते. आता हा सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की थंड प्रदेशातील हिम हे कसे असते. अशा प्रकारे प्रश्न आहे. पारदर्शक, भरीव, एकसंध किंवा अपारदर्शक. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे अपारदर्शक असते. म्हणजे पर्याय 4 इज अ राईट आन्सर. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8. 8वा जे प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती. आता हे बघा मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला समाजशास्त्र पेपर 2 आणि परिसर अभ्यास पेपर 1 मध्ये विचारले जातात. खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, लुनी, शोन, तुंगभद्रा किंवा गोमती. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि लुनी नदी आपला या ठिकाणी काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. कारण की पश्चिम वाहिनी नदी कोणती, तर लुनी. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9. 9वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो. मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्न सुद्धा 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता की आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा वापर होतो. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, गोठवलेला कार्बन डायऑक्साईड, गोठवलेला कार्बन मोनॉक्साईड, द्रव्यरूप नायट्रोजन किंवा हायड्रोजन. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि ऑप्शन जे 1 असेल, कार्बन डायऑक्साईड, आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न दिलेला आहे की तुम्ही पाहू शकतात की महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते. अशा प्रकारे म्हणजे जनरल नॉलेजच्या बेसवर सुद्धा हा प्रश्न तुम्ही धरू शकतात मित्रांनो. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, किशोर, किलबिल, जीवन शिक्षण किंवा शिक्षण संक्रमण. तर लक्षात ठेवा, ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, किशोर, आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. 2026साठी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी तुम्हाला आमचे जे टोटली व्हिडिओ आहे या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त जॉईन बटनला जॉईन करून आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या. मित्रांनो, जवळपास 250 व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. काही प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 साठी तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे, कारण समाजशास्त्र विषयामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न असतात आणि परिसर अभ्यास विषयामध्ये सुद्धा सेम प्रश्न विचारले जातात. जंतर मंतर जशा प्रकारे जयपूरमध्ये आहे, तर राणी की वाव हे प्लेस कोणत्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. पेपर 2 मध्ये हा प्रश्न 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, चंदीगड,
दिल्ली, पाटण गुजरात किंवा मुंबई. तर लक्षात ठेवा ऑप्शन जे 3 असेल पाटण गुजरात आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. राणी की वाव म्हणजे पाटण गुजरात, ऑप्शन 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे खूप खूप फेमस प्रश्न, हा प्रत्येक वर्षी परीक्षेमध्ये म्हणजे पेपर 1 किंवा पेपर 2 मध्ये विचारला जात आहे. प्रश्न आहे की पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला डॅश डॅश असे म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न भूगोल विषयाशी संबंधित प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, उपसूर्य, अपसूर्य, संपात किंवा अयंतर. हे बघा लक्षात ठेवा की पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते तर त्याला उपसूर्य असे म्हणतात आणि जास्तीत जास्त अंतरावर असते तेव्हा अपसूर्य असे म्हणतात. लक्षात ठेवा ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. आता हा प्रश्न 2024च्या EVSच्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. म्हणजे पेपर 1 मध्ये EVS सेक्शनमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की भूदल म्हणजे जनरल, तशाच प्रकारे वायुदल म्हणजे काय, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, एअर चीफ कमांडर, एअर चीफ जनरल, एअर चीफ ॲडमिरल किंवा एअर चीफ मार्शल. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर लक्षात ठेवा वायुदल म्हणजे काय, तर एअर चीफ मार्शल, ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न बघा. 14वा प्रश्न दिलेला आहे की नदी व उपनदी यांच्या अयोग्य पर्याय कोणता. हा प्रश्न सुद्धा दोन्ही पेपरसाठी इम्पॉर्टंट आहे कारण सेम टू सेम सिलेबस आहे. आता नदी आणि उपनदी यांच्या अयोग्य पर्याय कोणता, तर हे बघा सिंधू रावी बरोबर आहे. ओके, तापी गिरणा हे सुद्धा बरोबर आहे. गंगा कोसी हे सुद्धा या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. परंतु अयोग्य जोडी कोणती, तर कृष्णा ब्रह्मपुत्र म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. आता 15वा जे प्रश्न आहे 15वा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात. अशा प्रकारे इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हायड्रोमीटर, बॅरोमीटर, थर्मामीटर किंवा ॲनिमोमीटर. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि सागरी जलाची क्षारता मोजण्यासाठी हायड्रोमीटरचा वापर केला जातो. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. मित्रांनो तुमच्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपण या ठिकाणी नोट्स आणले आहोत मित्रांनो. म्हणजे 399 मध्ये आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 साठी या ठिकाणी 3 PDF नोट्स मिळणार आहे. हिंदी भाषा 1, मराठी भाषा 1 आणि 2 आणि बाल मानसशास्त्र हे 3 नोट्स आपण या ठिकाणी एकत्रित केलेले आहे मित्रांनो. अतिशय स्मार्ट आणि शॉर्ट नोट्स आपण या ठिकाणी एकत्रित केलेले आहे आणि ओनली प्राइस 399 अपन या ठिकाणी ठेवलेला आहे. क्योंकि दोस्तों अगर आप अपनी भाषा 1 हिंदी लेते हैं, भाषा 2 मराठी लेते हैं, उसके बाद बाल मानसशास्त्र, गणित और परिसर अभ्यास, ये सारे विषय जो है आपको मराठी भाषा में ही पूछे जाएंगे. अगर आपकी इंग्लिश कमज़ोर है और अगर आपको इंग्लिश को स्किप करना है तो आपने अपनी फर्स्ट लैंग्वेज हिंदी लेनी है. और मैं आपको बता रहा हूँ दोस्तों बहुत ज़्यादा ज़बरदस्त ये नोट्स हमने बनाए हैं. आप इन 90 मार्क्स के नोट्स को, क्योंकि 30-30 मार्क्स के ये नोट्स होते हैं मराठी, हिंदी और बाल मानसशास्त्र, ये 90 में से आप कम से कम दोस्तों 70 से 75 मार्क यहाँ पर आराम से हासिल कर सकते हैं. जिस प्रकार से हमने ये नोट्स बनाए हैं तो स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा. म्हणजे 399 मध्ये आपल्याला हे PDF नोट्स लगेच मिळणार आहे मित्रांनो. तुम्ही झेरॉक्स करून अभ्यास सुरू करू शकतात. म्हणजे टोटली इम्पॉर्टंट टॉपिक आपण या नोट्समध्ये ॲड केलेले आहे. हिंदी टोटली सिलेबस आपण कव्हर केलेला आहे. मराठीसाठी सुद्धा आपण टोटली सिलेबस या ठिकाणी कव्हर केलेला आहे. आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जे टॉपिक परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे ते संपूर्ण टॉपिक आपण या नोट्स मध्ये एकत्रित केलेले आहे. टोटली म्हणजे बेस्ट क्वालिटी नोट्स आहे तुमच्यासाठी आपण या ठिकाणी अवेलेबल करून देत आहोत मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, आताच कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. आता 16वा जे प्रश्न आहे, 16वा प्रश्न काय आहे बघा. 16वा प्रश्न विचारलेला आहे की गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे
उभयचर म्हटले जाते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आय थिंक हा प्रश्न जे आहे ते विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न असला पाहिजे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ब्रायोफायटा म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. हा प्रश्न सुद्धा 2024च्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला गेलेला प्रश्न आहे. म्हणजे टोटली जो क्वेश्चन आपण ॲड केलेला आहे ते संपूर्ण प्रश्न तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की तुम्हाला माहीत पाहिजे की परिसर अभ्यास पेपर 1 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. कारण परिसर अभ्यास हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि सोपे प्रश्न 1-2 प्रश्न सोडला तर बाकी संपूर्ण प्रश्न जे सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात आहे. आपल्याला या ठिकाणी 17वा जे प्रश्न आहे 17वा प्रश्न दिलेला आहे की हे बघा, मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही. आता हे बघा मित्रांनो, कशाचा वापर केला जात नाही म्हणजे निगेटिव्ह वेमध्ये हा प्रश्न दिलेला आहे. तर हे बघा, ग्लुकोजचा वापर केला जातो, फ्रुक्टोजचा वापर केला जातो, सायक्रोमायसिस नीव यांचा सुद्धा वापर केला जातो, परंतु लॅक्टोजचा वापर केला जात नाही. म्हणजे पर्याय जे आपला 4 असेल ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. आता 18वा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे की खालीलपैकी एक मिनिट खालील पर्यायापैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही. आता हे बघा मित्रांनो, गोड्या पाण्याचे सरोवर कोणते नाही. डायरेक्ट इनडायरेक्ट प्रश्न अशा प्रकारे आपल्याला विचारलेला आहे. 2-3 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. सांबर सरोवर या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे. कारण की गोड्या पाण्याचे सरोवर कोणते नाही तर सांबर सरोवर म्हणजे ऑप्शन जे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न बघा. 19वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहेत. हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला माहित पाहिजे की राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहे. 2024च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न सुद्धा विचारला गेला होता. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि नागपूर आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. कारण की राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे तर नागपूर या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन जे आपला 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न आहे की पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो याचे कारण काय. सोपा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न पुन्हा वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या की पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो याचे कारण काय. तर याचा एकमेव कारण आहे पृथ्वी सूर्यभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी 20 इम्पॉर्टंट प्रश्न पाहिले आहोत. मित्रांनो जशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात आहे. और दोस्तों आप आपकी स्क्रीन पर देख सकते हैं कि हिंदी अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल है पेपर 1 के लिए और पेपर 2 के लिए. ये सिर्फ हिंदी के क्वेश्चन सेट है, ठीक है. बाकी सब्जेक्ट के लिए हमारा काम शुरू है दोस्तों, क्योंकि अपडेट क्वेश्चन सेट जो है हम आपके लिए तैयार कर रहे हैं. बहुत ज़्यादा मेहनत करने के बाद आप लोगों के लिए दोस्तों हम क्वेश्चन सेट तैयार करते हैं और परीक्षा में आपको वैसे के वैसे क्वेश्चन क्या है देखने के लिए मिलेंगे. और अगर आप हिंदी पेपर 1 और पेपर 2 के लिए 10-10 प्रश्न पत्रिका मतलब टोटल 20 क्वेश्चन सेट आपको मिलने वाले हैं. अगर आप हासिल करना चाहते हो तो स्क्रीन पर एक व्हाट्सअप नंबर दिया गया है दोस्तों, इस नंबर पे कांटेक्ट कर आप क्या है इसको परचेस कर लेंगे. और अगर आप सिर्फ पेपर 1 के लिए हिंदी की 10 प्रश्न पत्रिका हासिल करना चाहते हो तो उसका प्राइस जो है दोस्तों 149 रुपये है. आपको ये PDF के स्वरूप में आपके व्हाट्सअप पर मिल जाएगा ऑफिशियल अख्तर रहमान सर चैनल की तरफ से. तो फिलहाल वीडियो में इतना ही, मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.